एका छोट्याशा गावात सागर आणि अन्वी नावाचे दोन जिवलग मित्र राहत होते. लहानपणापासून दोघांची मैत्री होती. गावातील नदीकाठी बसून गप्पा मारणे, एकमेकांच्या सुखदुःखात साथ देणे हेच त्यांचं रोजचं आयुष्य होतं. अन्वीला सागर फक्त मित्र वाटायचा, पण तिच्या मनात कधी त्याच्यासाठी वेगळ्या भावना निर्माण झाल्या हे तिलाही कळलं नाही. सागर मात्र मोठी स्वप्न पाहणारा मुलगा होता. त्याला परदेशात जाऊन काहीतरी मोठं करायचं होतं. एक दिवस सागरने अन्वीला सांगितलं, अन्वी, मला परदेशात जायची संधी मिळाली आहे. मला माझं आयुष्य बदलायचं आहे. हे ऐकून अन्वी थोडी दुःखी झाली, पण चेहऱ्यावर हसू ठेवत म्हणाली, तू जा सागर, तुझं स्वप्न पूर्ण कर. मी नेहमी तुझ्यासोबत असेल. जाण्याच्या आदल्या दिवशी दोघे नदीकाठी भेटले. सागर म्हणाला, आपली मैत्री कधीच बदलणार नाही ना? अन्वी हसून म्हणाली, मैत्री नाही बदलणार, पण कदाचित माझ्या मनातलं प्रेम तुला कधी सांगू शकणार नाही. सागरला तिच्या मनातलं काहीच कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सागर परदेशात निघून गेला. सुरुवातीला रोज फोन, रोज मेसेज, दोघांचं बोलणं सुरू होतं. अन्वी प्रत्येक रात्री त्याचा फोन येण्याची वाट पाहायची. पण काही दिवसांनी सागरच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती आली. परदेशात त्याची भेट सोफिया नावाच्या मुलीशी झाली. तिच्यासोबत वेळ घालवताना सागरला नवीन जग मिळाल्यासारखं वाटलं. हळूहळू सागरचे फोन कमी झाले आणि इकडे गावात अन्वी अजूनही त्या जुन्या नदीकाठी बसून त्याची वाट पाहत होती. तिला विश्वास होता, सागर परत येईल, कारण आपलं नातं फक्त मैत्रीचं नाही तर मनाचं आहे. पण तिला माहीत नव्हतं की सागरच्या आयुष्यात आता कोणीतरी दुसरं आलं होतं. परदेशात गेल्यानंतर सुरुवातीचे काही महिने सागर आणि अन्वीचं नातं खूप छान होतं. सागर रोज तिला फोन करायचा, दिवसभरात काय झालं हे सांगायचा. अन्वी त्याचा आवाज ऐकूनच आनंदी व्हायची. ती मनात म्हणायची, लांब आहे पण माझ्यापासून दूर नाही. पण हळूहळू सगळं बदलायला लागलं. सागरचं काम वाढलं, फोन कमी झाले, मेसेजला उत्तर उशीर होऊ लागला. अन्वी रोज मोबाईल हातात घेऊन बसायची. कधी फोन येईल, कधी तो कशी आहेस असं विचारेल याची वाट पाहायची. एक दिवस तिने विचारलं, सागर, तू हल्ली खूप बदललास. माझ्याशी बोलायला वेळ नाही का? सागर थोडा शांत झाला आणि म्हणाला, अन्वी, इथलं आयुष्य वेगळं आहे. मला करिअरवर लक्ष द्यायचं आहे. अन्वीला त्याचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं, पण तिने काही बोललं नाही. काही दिवसांनी सागरची भेट सोफियाशी झाली. सोफिया त्याच्या आयुष्यामध्ये काम करत होती. ती त्याला समजून घ्यायची, त्याच्या स्वप्नांना साथ द्यायची. सागरला तिच्यासोबत राहण्यात आनंद वाटू लागला. एक दिवस सोफियाने विचारलं, तुझ्या आयुष्यात कोणी आहे का? सागर काही वेळ शांत राहिला आणि म्हणाला, होती एक व्यक्ती माझ्या गावात, पण आता आयुष्य पुढे चाललंय. हे शब्द बोलताना त्याला जाणवलं नाही की कुठेतरी दूर गावात एक मुलगी अजूनही त्याची वाट पाहत होती. इकडे अन्वीने सागरच्या वाढदिवसासाठी स्वतःच्या हाताने एक सुंदर भेट तयार केली. ती आनंदाने म्हणाली, यावेळी तो नक्की खुश होईल. पण त्या रात्री सागरचा फोन आला नाही. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. ती स्वतःशीच म्हणाली, ज्याच्यासाठी मी प्रत्येक दिवस जगते त्याच्या आयुष्यात माझी जागा उरली आहे का? आणि तिकडे सागर नवीन नात्यात पुढे जात होता. पण त्याच्या भूतकाळात एक अशी व्यक्ती होती जी अजूनही त्याची वाट पाहत होती. अन्वीला सागरच्या आयुष्यात दुसरी मुलगी आली आहे हे कळल्यानंतर तिचं जगच थांबल्यासारखं झालं. तिच्या हातात सागरने दिलेली जुनी मैत्रीची आठवण होती आणि डोळ्यात अश्रू. ती स्वतःशीच म्हणाली, ज्याच्यासाठी मी प्रत्येक दिवस त्याच्या परत येण्याची वाट पाहिली तोच मला विसरला. पण तरीही तिच्या मनाला विश्वास बसत नव्हता. तिने सागरला फोन केला, सागर, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. सागर शांत आवाजात म्हणाला, बोल अन्वी. अन्वीने धाडस करून विचारलं, तुझ्या आयुष्यात खरंच कोणीतरी दुसरं आलं आहे का? काही क्षण दोघांमध्ये शांतता होती. शेवटी सागर म्हणाला, हो अन्वी, सोफिया माझ्या आयुष्यात आहे. इथलं आयुष्य, इथले लोक, सगळं बदललं आहे. हे ऐकताच अन्वीच्या हातातून फोन खाली पडला. तिला सगळ्या जुन्या आठवणी आठवू लागल्या. गावातले ते दिवस, नदीकाठी केलेल्या गप्पा, सागरची स्वप्न आणि त्याला दिलेली साथ. पण सागरच्या मनात आता त्या आठवणींची जागा कमी झाली होती. दुसऱ्या दिवशी अन्वी गावातील त्याच नदीकाठी गेली, जिथे कधीतरी सागर म्हणाला होता, आपली मैत्री कधीच बदलणार नाही. ती हसली आणि डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली, मैत्री बदलली नाही सागर, पण माणूस बदलला. त्या दिवसानंतर अन्वीने स्वतःला बदलायला सुरुवात केली. ती रोज रडणारी अन्वी राहिली नाही. तिने ठरवलं, ज्याने मला सोडलं त्याच्यासाठी आयुष्य थांबवणार नाही. पण तिला माहीत नव्हतं की परदेशात सागरच्या आयुष्यातही काहीतरी बदलणार होतं. कारण सोफियासोबत असताना सागरला हळूहळू जाणवू लागलं होतं,
अन्वीसारखं खरं प्रेम कदाचित मला कुणीच देऊ शकणार नाही. काही महिने निघून गेले. अन्वीने स्वतःला पूर्णपणे बदललं होतं. जी मुलगी कधी सागरच्या एका फोनची वाट पाहत बसायची, ती आता स्वतःच्या स्वप्नांसाठी मेहनत करत होती. तिने नवीन सुरुवात केली होती. इकडे परदेशात सागरचं आयुष्य बाहेरून खूप छान दिसत होतं, पण मनातून तो शांत नव्हता. सोफिया चांगली होती, त्याची काळजी घ्यायची, पण तरीही सागरला कुठेतरी काहीतरी कमी वाटायचं. एक दिवस त्याला जुन्या वस्तू आवरताना अन्वीने दिलेली एक छोटी भेट सापडली. त्यात एक चिठ्ठी होती. सागर, तू कुठेही जा, कितीही मोठा हो, पण स्वतःला कधी विसरू नकोस. तुझ्या आनंदात माझा आनंद आहे. हे वाचून सागरच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला आठवलं, ज्यावेळी त्याच्याकडे काहीच नव्हतं तेव्हा अन्वी त्याच्यासोबत होती. ज्यावेळी त्याची स्वप्न फक्त स्वप्न होती तेव्हा अन्वी त्याच्यावर विश्वास ठेवत होती. आणि आज जेव्हा तो यशस्वी झाला तेव्हा त्याने त्याच व्यक्तीला दूर केलं. सागरने अन्वीला फोन केला. फोन वाजला. अन्वीने पाहिलं, सागर कॉलिंग. काही क्षण ती फोनकडे पाहत राहिली. ज्या फोनची ती कधी आतुरतेने वाट पाहायची, तोच फोन आज तिच्या जुन्या जखमा आठवत होता. तिने फोन उचलला. हॅलो अन्वी. सागरचा आवाज ऐकून तिचे डोळे भरून आले. सागर म्हणाला, मला माफ कर अन्वी, मी तुला गमावलं. मला वाटलं नवीन आयुष्य मिळालं, पण खरं तर माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर व्यक्ती मी दूर केली. अन्वी शांत होती. ती म्हणाली, सागर, काही नाती तुटत नाहीत, पण आधीसारखी राहतही नाहीत. सागरला तिच्या शब्दांमध्ये वेदना जाणवली. त्याने ठरवलं, मी परत येईन अन्वी, एकदा तरी तुला भेटायला. पण प्रश्न होता, अन्वी अजूनही त्याची वाट पाहत होती का, की तिने स्वतःच्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता. पुढील भाग बघूया उद्याच्या व्हिडिओ.